पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब साधु संतन की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यं अहं नमामि. ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकम्. श्रीमञ्जुळाहृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरु राष्ट्रसन्तं सततं नमामि. राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत्. शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्. विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषीवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो. सद्गुरुनाथ महाराज की जय. तुझ में नहीं है पंथ भी ना जात भी ना देश भी. तू है निरामय एक रस है व्याप्त भी अरुशेष भी. सद्गुरुनाथ महाराज की. परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जन हो, आज आपलं हे 50वे प्रवचन आहे आणि या 50व्या प्रवचनामध्ये आपण चिंतन करणार आहोत. तुझ में नहीं है पंथ भी ना जात भी ना देश भी. तू है निरामय एक रस है व्याप्त भी अरुशेष भी. कालच्या दुपारच्या प्रवचनामध्ये आपण चिंतन केलं होतं. ईश्वर जो आहे हा ईश्वर सर्व ठाई व्यापला, तो पंथी नाही विभागला. तो विभागला जाऊ शकत नाही. त्याचं स्वरूप आपण पाहिलं होतं. ज्याला आम्ही गुरुदेव म्हणतो, ज्याला आम्ही परमात्मा म्हणतो, ज्याला आम्ही ईश्वर म्हणतो, ज्याला कोणी ब्रह्म म्हणेल, काल आपण पाहिलं होतं. कोणी त्याला शिव म्हणते, कोणी त्याला ब्रह्म म्हणते, कोणी त्याला बुद्ध म्हणते, कोणी त्याला
कर्ता म्हणते, कोणी त्याला अरिहंत म्हणते, कोणी त्याला कर्म म्हणते आहे, कोणी त्याला हरी म्हणते आहे. वेगळे वेगळे जरी दिसत असले तरी सुद्धा तेरे नाम अनेक तू एकही है. अनेक जरी दिसत असले तरी ते अनेकाचा भास आहे. महाराजांच्या ग्रामगीतेच्या पहिल्याच ओवीमध्ये महाराजांनी आपला भ्रम निराश केला. महाराज असं म्हणतात, एकची असोनी अनेका भाससी विश्वरूपी. आहे एकच, परंतु तो अनेक रूपानं भासतो आहे या विश्वरूपानं. हा महाराजांच्या ग्रामगीतेच्या सुरुवातीचा सिद्धांत आहे. म्हणून त्याला वेगळ्या वेगळ्या नावानं, वेगळ्या वेगळ्या रूपानं कोणी पाहत असतील, मात्र तो एक आहे. एको देवो सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. कारण तो कसा आहे, काल आपण उपनिषदाचं सूत्र पाहिलं होतं, तैत्तरीयोपनिषदाचं. ते काय म्हणते, त्याचं मत असं आहे की सत्य ज्ञानमनंतम ब्रह्म. ब्रह्म हे सत्य आहे, ब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे आणि ब्रह्म हे अनंत आहे. अनंत, ज्याचा अंत लागत नाही असं आहे. आणि ते कुठं आहे तर ब्रह्म सर्वगत सम, तेथे अणु नाही विषम, असं आमचे संत सांगतात. सर्वत्र व्याप्त आहे. आणि मग सर्वत्र व्याप्त आहे, त्याच्यामुळे ते एका विशिष्ट पंथामध्ये राहू शकत नाही, एका विशिष्ट धर्मामध्ये राहू शकत नाही. ब्रह्म जर सर्वत्र व्याप्त आहे तर ते एका विशिष्ट पंथात आहे, एका विशिष्ट धर्मातच आहे, एका विशिष्ट संप्रदायातच आहे. हे कशावरून? नाव वेगळे आहेत. तुम्ही जर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग गाथा वाचला असेल, गाथ्यामध्ये नाटाचे अभंग आहेत. वारकरी संप्रदायाचे फार मोठे उपासक होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे फार मोठे विद्वान साधू आपल्या नरखेड तालुक्यामध्ये होऊन गेले. अमृतबुवा नरखेडकर. ते असं म्हणत, ज्याचा नाट पाठ त्याचाच कीर्तनात थाट. कीर्तन जो कार आहे ना वारकरी संप्रदायाचा, त्याचं नाठाचे अभंग पाठच असले पाहिजे. तो दंडक होता. तर ते जे नाटाचे अभंग आहे, त्या नाटाच्या अभंगांमध्ये भरपूर अभंग आहेत. नाटाचे 30-35 अभंग असतील. तर त्या नाटाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एकाच देवाचे कितीतरी नावं घेतलेली आहे. देव एकच आहे. श्री अनंता मधुसूदना नाटाचाच अभंग आहे. हा सुद्धा ही जी प्रार्थना आपण बऱ्याच ठिकाणी म्हटल्या जाते ना, ती प्रार्थना नाटाचा अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. त्याला म्हणतात श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. एकाच कळव्यामध्ये जवळजवळ एकाच देवाचे त्यांनी 8 नावं घेतली आहेत. सकल देवादी देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. 2 कळव्यामध्ये 14 नावं झाले. किती नावं घेतले, पण मग तितके देव आहेत का? नाही, देव एकच आहे. आणि तो एकच असल्यामुळे तो सर्व हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एकही, असं महाराज जेव्हा म्हणतात. अर्थात प्रत्येक देशामध्ये देव आहे, प्रत्येक वेशामध्ये देव आहे, प्रत्येक धर्मामध्ये देव आहे, प्रत्येक संप्रदायामध्ये देव आहे. सर्वत्र ठिकाणी तो व्याप्त आहे. त्याच्यामुळे त्या पंथाच्या वरून, धर्माच्या वरून जे भांडणं चालू आहेत, जे काही वाद चालू आहेत, ते निव्वळ मूर्खपणाचं, अज्ञानाचं प्रदर्शन आहे. आणि म्हणून हा ईश्वर सर्वत्र व्याप्त असल्यानंतर
सर्वत्र व्याप्त असल्यानंतर मी असा प्रश्न विचारतो, आमच्या पंथात ईश्वर दर्शन आहे असं म्हणणारे जे काही पंथिक असतील, आमच्या संप्रदायामध्येच ईश्वराचं दर्शन होते, देवाची प्राप्ती होते असे म्हणणारे जे कोणी संप्रदायनिष्ठ असतील, त्यांना मी एक प्रश्न विचारतो. जे कोणी म्हणतील आमच्या धर्मामध्येच देव आहे आणि आमच्याच धर्मातून देवाची प्राप्ती होऊ शकते असं जे धर्मनिष्ठ म्हणत असतील, त्या अर्धवटांना माझा प्रश्न असा आहे की ईश्वर हा धर्मामध्ये व्याप्त आहे की ईश्वर हा अखिल जगतामध्ये व्याप्त आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून ईश्वर सर्वत्र आहे. ईश्वर किसी में है नहीं, जो चाहते उनमें खडा. ऋषी घुसरकर महाराज हा श्लोक नेहमी म्हणत असत, लहर की बरखेली. ईश्वर सर्वात ठाई व्यापला, तो पंथी नाही विभागला महाराज म्हणतात. प्रत्येक पंथात तो आहे, प्रत्येक संप्रदायातही तो आहे, परंतु तो पंथामध्ये विभागलेला नाही. आणि जे लोक त्याला पंथात विभागलेले समजत असतील त्यांना खऱ्या अर्थानं देवाचं स्वरूप समजलेलं नाही आहे, ईश्वराचं दर्शन त्यांच्या ठिकाणी झालेलं नाही. ही गोष्ट आपल्याला सर्वांना मान्यच करावी लागेल, त्याच्याशिवाय गत्यंतरच नाही. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी ग्रामगीता लिहिली आहे, त्या ग्रामगीतेमध्ये 26वा अध्याय मूर्ती उपासना, त्या अध्यायाच्या शेवटी महाराजांनी असं लिहिलं आहे, रामकृष्ण परमहंसांचा तो एक दिव्य संदेश आहे, तो महाराजांनी त्या ठिकाणी लिहिला. अरे तुम्हा उपासकांपेक्षा कुत्री बरी. आपला मालक कोणत्याही वेशात आला तर ते त्या मालकाला आपल्या ओळखत असते, परंतु तुमचा ईश्वर जर एखादा वेश बदलवून आला, रूप बदलवून आला, नाव बदलवून आला, तर तुम्ही त्याच्यासाठी भांडणं माजवतात. मग तुम्ही काय त्याचे उपासक आहे? तुमच्यापेक्षा तर कुत्रे पुरले की कुत्र्याला कोणत्याही वेशामध्ये जर त्याचा मालक आला तर तो ओळखतो. तो मग घुसरकर महाराज म्हणत की तो धोतर नेसून येऊ, तो नेटका लावून येऊ, की तो फुलपॅन्ट नेसून येऊ, की तो हातपॅन्ट नेसून येऊ, तरीही कुत्र त्याला ओळखते म्हणे. पण गळ्या ईश्वर जर आपलं थोडंसं रूप नाव बदलून अवतार बदलून आला तर आम्ही त्याच्यावरूनच भांडणं करतो. आम्ही ते होऊच शकत नाही देवाचे भक्त. जर आमच्यामध्ये पंथभेद असेल, संप्रदाय भेद असेल, आमचाच संप्रदाय श्रेष्ठ, आमचाच पंथ श्रेष्ठ, आमचाच धर्म श्रेष्ठ, तर तो पंथ संप्रदाय धर्म जो कोणी असेल ना, तोही तुझ्या सोबत घेऊन तूही जाय आणि विहिरीत डुबून मरास लवकर. तुम्हाला देव भेटणार नाही. पंथासहित जाऊन मर तिकडे तरी तुला देव भेटत नाही, कारण तो पंथी नाही विभागला. वेदेश्वरी नावाचा जो ग्रंथ आहे, काय सुंदर त्या ग्रंथामध्ये ओळ आहे. तैसे समष्टी रूप देवा सांडोनी, एक देशी देवा भजती जनी, कैवल्य मुक्तीचे फळ त्या लागुनी, नव्हे कदापि. काय म्हणते वेदेश्वरी? वेदेश्वरी असं बोलते की तैसे समष्टी रूप देव सांडोनी, या समस्त जगतामध्ये, या पूर्ण समष्टीमध्ये परमात्म तत्व व्याप्त आहे. ही ज्याची धारणा नसेल किंवा या भावनेनं जो ईश्वराची उपासना करत नाही, ईश्वर हा एक देशी आहे असं मानतो, एकाच तीर्थक्षेत्रामध्ये ईश्वर आहे, किंवा एकाच पंथामध्ये व्याप्त आहे, किंवा एकाच धर्मामध्ये एकाच पंथामध्ये ईश्वर आहे, फक्त इतर ठिकाणी इतर पंथात संप्रदायात नाही, अशी ज्याची खुडी समजूत आहे ना, त्याला वेदेश्वरी मध्ये असं म्हटलेलं आहे की त्या भजणाऱ्याला, एकांगी भक्ती करणाऱ्याला ईश्वर कधीच भेटू शकत नाही, कधीच प्राप्त होऊ शकत नाही. हा अबाधित सिद्धांत आहे वेदांताचा, आमच्या शास्त्राचा. आणि म्हणून ईश्वर सर्वच ठिकाणी असल्यामुळे जर लोक त्याला पंथामध्ये विभागत असतील, जर त्याला लोक संप्रदायामध्ये विभागत असतील, तर ते त्या संप्रदाय निष्ठांचं, ते त्या पंथनिष्ठांचं अज्ञान आहे. सज्जन, हा सगळा सावळा गोंधळ पाहून ईश्वरालाच प्रश्न विचारला तुकडोजी महाराजांनी. महाराज
आते हो तो आ जाओ ना, यो खेल देखो तो सही. त्या देवाला तुकडोजी महाराज तुला यायचं असेल तर येऊन पाहणं आणि पहा इथचा तमाशा काय चालू आहे. काय चालू आहे? छाया नशा कलयुग का किसका किसे वाहता नाही. तो इतका कलियुगाचा तमाशा पसरलेला आहे. कोणाचंच कोणाला पटत नाही, कोणाचंच कोणाला बरं वाटत नाही. काय झालं त्याच्यामुळे? क्यों आदमी पर जोर देकर भूल उसकी ही कहो, सत्ता तुम्हारी नाथ है और तुम सदा न्यारे रहो. तुम्ही वेगळं राहता आणि हा आमचा इथं पंथाचा तमाशा चालू आहे, धर्माचा तमाशा चालू आहे. आणि म्हणून महाराजांनी त्या देवालाच प्रश्न विचारला, देवा तू तर सर्व ठिकाणी व्याप्त आहे म्हणतो ना, सर्व पंथात, सर्व संप्रदायात, सर्व धर्मात तू समतेनं व्याप्त आहे म्हणतो ना. समो अहम सर्व भूतेषु द्वेषोस्ति न च मे प्रिया असं म्हणतं ना. मग देवा मला एक प्रश्न सांग, एका प्रश्नाचं उत्तर दे. महाराजांनी त्याला प्रश्न विचारला, तर देवालाच प्रश्न विचारला. पंथात व्याप्त आहे असं तुझे भक्त सांगतात, संप्रदायात व्याप्त आहे असं सांगतात. तर देवालाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रश्न विचारला, क्या राम तू ही है सही, अल्लाह खुदा तू है नहीं. काय तू फक्त रामच आहे, तू अल्लाह नाही, तू खुदा नाही. क्या येशु प्रभु भगवान है और बुद्ध भी तू है नहीं. येशू आहे फक्त, तू बुद्ध नाही काय? बुद्ध आणि येशू दोन्ही तू नाही काय? अरहंत ही ईश्वर बना, झरतुष्ट क्या तू है नहीं. तू अरिहंत आहे, तू झरतुष्ट नाही काय? तू कौन है जिसने पछाना, वह कहे सब में तू ही. त्याचं उत्तरही महाराजांनी देऊन टाकलं. तू फक्त एकच ईश्वर नाही, सगळे तूच आहे. जेथे जातो तेथे तुझीच पाहुले, त्रिभुवन संचले विठ्ठला. जिथं जाव तिथं तूच आहे. परंतु महाराजांनी इथं सांगितलं देवाला की देवा तू काय फक्त रामच आहे, रामकृष्णच आहे, तू अल्लाह खुदा नाही, तू बुद्ध आहे, तू येशू नाही, तू झरतुष्ट आहे, तू अरिहंत नाही. अरे तू सगळंच आहे, परंतु तुझे नाव जरी वेगळे असतील ना, तरी वेगळे वेगळे जरी नाव असतील तरी तू एकच आहे. तू एक आहे. त्याचं कारण काय आहे? हे वेगळे वेगळे जे समजतात ना, त्यांना तू समजलाच नाही. कारण विश्व शांतियोग नावाचं पुस्तक तुकडोजी महाराजांचा एक लेख संग्रह आहे. त्या लेख संग्रहामध्ये महाराजांनी सुरुवातीलाच पात्रता, अपात्रता, प्रार्थना, प्रणिपात असे काही छोटे छोटे विषय त्याच्यात लिहिले. सुरुवाती त्याच्यामध्ये प्रार्थना नावाचं एक पहिलंच लेखाचा अंश आलेला आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की हे पूज्य गुरुदेवा, जे लोक तुला शरीराचा, लक्ष देऊन ऐका, जे लोक तुला शरीराचा, संप्रदायाचा किंवा धर्माचा बांधवडा समजतात, त्यांना तुझ्या खऱ्या अधिकाराची कल्पना आलीच नसावी असे मला वाटते. त्या लेखामध्ये महाराज असं म्हणतात, जे लोक एका विशिष्ट शरीरामध्येच तू व्याप्त आहे असं मानतात, त्यांना देव समजलाच नाही. जे लोक एका विशिष्ट संप्रदायामध्येच फक्त देव आहे असं समजतात, त्यांनाही देव समजला नाही. जे लोक एका विशिष्ट धर्मामध्येच ईश्वर आहे असं समजतात, त्यांनाही ईश्वर समजला नाही. त्यांना ईश्वराच्या खऱ्या स्वरूपाचं वा खऱ्या अधिकाराचं ज्ञानच झालं नाही असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. तू व्यवहार आणि परमार्थाची एकरूपता करून देणारा, म्हणजे विश्व, माया, जीव, ब्रह्म यांचे अभेद रूपत्व दर्शविणारा प्रकाश स्वरूप आहे, ज्ञान प्रकाश आहे म्हणतात महाराज. आणि म्हणून तो एका विशिष्ट पंथामध्ये नाही आहे सज्जन, आणि जे एका विशिष्ट पंथामध्ये तो व्यापला आहे असं समजून त्याची भक्ती करतात ना, ते आपल्याबरोबर आपल्या देवालाही सुद्धा बदनाम करत असतात, आपल्यासोबत आपल्या देवाचं तोंड सुद्धा काळं करत असतात. एक दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो.
काय झालं, एका ठिकाणी सर्व देव एकत्रित करून त्यांची पूजा करण्याचा एका पुराणामधलीच गोष्ट आहे. भगवान बुद्धाच्या अनेक मूर्त्या त्या ठिकाणी होत्या आणि अनेक मूर्त्या असताना त्या ठिकाणी असं ठरवलं गेलं की सर्व मूर्त्या एका ठिकाणी आणून सर्वांनी एक महापूजा करायची. सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी ठरलं की पूजा करायची म्हणून. परंतु तिथं एक जो भक्त होता त्यानं काय केलं की ती त्याची जी मूर्ती होती त्या मूर्तीचीच फक्त पूजा करायची, त्या मूर्तीलाच फक्त धूप दीप दाखवायचं म्हणून त्यानं काय केलं की दुसऱ्या कोणत्या देवाला जाऊ नये आपल्या धूर म्हणून. तिथं ती सगळी पूजा झाली, सगळी काही उपासना झाली आणि मग त्या ठिकाणी असं आता आरती झाली आणि मग कापूर दाखवायचा. कापूर दाखवत असताना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पद्धती आहे, कापूर ओवाळला जातो आणि त्याच्या भोवती काही पाणी वगैरे फिरवून तो कापूर असा देवावरती हातानं आपण त्या कापराचा धूर देत असतो. अशी एक पद्धती आहे. ती चुकीची आहे, चांगली आहे, कोणाला आवडते कोणाला नाही आवडत तो माझा प्रश्न नाही. तर ती ज्या वेळेस प्रसंग आला त्यानं विचार केला की मी ज्यावेळेस असा कापुराचा धूर सोडील तर तो सगळ्या देवापर्यंत पोहोचील, तो फक्त माझ्याच देवाच्या मूर्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यानं काय केलं की घरून एक पाईप बोलावला, त्या पाईपाचा एक शेंडा देवाच्या मूर्तीच्या नाकाजवळ नेला आणि त्याचाच एक शेंडा, त्याचाच एक टोक त्या कापुराजवळ नेला आणि त्या पाईपमधून कापुराचा धूर देवापर्यंत सोडला. तर तो देवाच्या नाकापर्यंत सोडल्यानंतर काय झालं याची तर लोकांनी निंदा केलीच केली, परंतु त्या देवाच्या मूर्तीचं नाक सुद्धा काळं कुट्ट झालं. आपल्याबरोबर आपल्या देवाचंही नाक काळं त्यानं केलं होतं. याचाच अर्थ सज्जन हो, जो पंथामध्ये विभागलेला आहे असं समजून अशा पद्धतीचं आपलाच देव घेऊन बसते आणि बाकीच्या देवाची निंदा करत असते, बाकीच्या धर्मपंथ संप्रदायाची निंदा करत असते, त्याला कधीही देवाची ईश्वराची प्राप्ती होत नसते. कारण ईश्वर जर सर्वाठाई व्यापला आहे तर तो पंथामध्ये कसं विभागला नाही. हे पंथ त्याच्यामध्ये असतील, हे संप्रदाय धर्मही त्याच्यामध्ये असतील, कारण हे जगच ईश्वर आहे. या ईश्वरारूपी जगतामध्ये हे सगळे पंथ आहेत, हे धर्म आहेत, हे संप्रदाय, हे सगळे त्याच्यामध्ये आहे, परंतु त्याच्यामध्ये ते नाहीत. आणि हीच गोष्ट सांगण्याकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्पष्ट निर्वाळा दिला आहे. होकार नकाराच्या भाषेत त्यांनी सरळ सांगून टाकलं की तुझमे नहीं है पंथ भी, ना जात भी, ना देश भी, तू है निरामय एक रस, है व्याप्त भी अरुशेष भी. आता इथं एक शंका निर्माण होऊ शकते. तुकडोजी महाराज असं म्हणतात की जाती पंथ देशात सगळ्या याच्यात गुरुदेव प्रत्येकामध्ये सामावलेला आहे. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एकही है, असं जे महाराज म्हणतात. आणि तेच महाराज असं म्हणतात की तू ईश्वर सर्व धर्मात आहे, पंथात आहे, संप्रदायात आहे. पण तिथं तेच तुकडोजी महाराज काय म्हणतात पुढे की तुझमे नाही है पंथ भी, ना जात भी, ना देश भी. म्हणजे तू सगळ्या देशात आहे, तू सगळ्या जातीत आहे, तू सगळ्या पंथात आहे, तू सगळ्या धर्मात आहे, पण तुझ्यात हे नाही. अशा पद्धतीचं जे बोलणं तुकडोजी महाराजांचं आहे. जरा आपल्याला विचित्र वाटत नाही का? परंतु हे विचित्र जरी वाटत असलं तरी हे काही विचित्र नाही आहे. काय आहे? सर्व हे जे प्रभुतत्व आहे ना, ईश्वरी तत्व आहे ना, हे परमात्मा आहे ना, हा गुरुदेव आहे ना, हा सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. प्रभुतत्व सर्वात आहे तर सर्व प्रभुतत्वामध्ये आहे नाहीत असं कसं म्हणता येईल? शक्य आहे का असं म्हणून तुम्हीच विचार करून पहा. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये एक श्लोक आला, यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. अर्थात भगवान गोपाल कृष्ण सांगतात की मला सर्वांमध्ये
सर्व धर्मपंथ संप्रदाय सर्व भूतामध्ये, आणि सर्व भूत माझ्या ठिकाणी जे पाहतात ना तेच खरे ज्ञानी आहेत, तेच खरे ज्ञानी भक्त आहेत, तेच खरं ब्रह्मतत्वाचं परमात्मा तत्वाचं ज्ञान झालेले भक्त आहेत. मग आता भगवान कृष्ण असं म्हणतात ते तरी चूक आहे का? मग जर महाराज म्हणते की, महाराज काय म्हणतात की सर्व पंथ संप्रदाय धर्मात देव आहे पण त्याच्यात ते नाही, पण भगवान कृष्ण काय म्हणते, मी सगळ्यात आहे सगळं माझ्यात आहे. आता दोघांच्या मतात इथं भिन्नता दिसून येते की नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं शब्दामध्ये जरी भेद असला तरी सुद्धा तो जाणून घेणं महत्त्वाचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये त्या विरोधामध्ये सुद्धा एक सूत्रता लपलेली आहे, ती समजून घेण्याकरता फक्त त्या प्रकारची आपल्याला दृष्टी असली पाहिजे. नाही काय? म्हणजे गीतेपुरतच जर बोललो आपण तर गीतेमध्येच कुठं कुठं विसंगती येते. महाराजच्या साहित्यात सोडून द्या, गीतेमध्येच पहा, सर्व भूते माझ्यामध्ये अन्मीभूतात आहे, तोच ज्ञानी, असं जो जाणते तोच खरा ज्ञानी, असं जे भगवान कृष्ण म्हणतात ना, त्याच भगवान कृष्णानं गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की मया तत्विदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तिनां मत्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. अर्थात माझ्या विस्तारलपणेपणा नावे हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मुरले स्वभावे तेची ते दही, का बीजची झाले तारू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू तेही जग. महाराज भगवान कृष्ण म्हणतात की माझ्या एकाचाच विस्तार जो आहे ना ते हे जग आहे. हे जग जे आहे हे सर्व मीच आहे. परी फेणा तू पाहता मीच या जगामध्ये आहो असं माझ्या एकाचाच विस्तार हे जग आहे असं म्हणतात. आणि तरी भूते माझ्या ठाई हे स्वप्नीही परी नाही. अर्थात मयी सर्वमिदं प्रोक्तम असं गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात. म्हणून सर्वांच्या मध्ये मी आहे पण माझ्यात सर्व नाही असंही भगवान कृष्ण म्हणतात. पहा तुम्ही, अमुत्या प्रकृती पलीकडील भाव जरी कल्पने विहीन लागती पाहो, तरी मज माझी भूते ही वावो जे मी सर्व म्हणून. हे सर्व भूत माझ्यामध्ये आहे असं म्हणतात. आणि पुढे काय म्हणतात, एरवी तरी भूमियातुनी स्वयंभ काय घडे या गाडगे याची निगती कोंब. या पुढे भगवान कृष्ण म्हणतात की हे असो अंगी भरलिया भवंडी, जैसा भोवत दिसती अरडी दडरडी, तैशी आपुल्या कल्पना अखंडी गमती भूते. महाराज भगवान कृष्ण असं सांगतात की आपल्या भोवती निरुपाधिक असे शुद्ध स्वरूप असे जे निखालस असं ब्रह्म उरते ना, ते ती कल्पना सोडून जर पाहिलं तर मी भूतांच्या ठिकाणी असणारा या सर्व गोष्टी संकल्प रूप वायूच्या लहरीप्रमाणे एक बळबडी आहेत, खोटा आहे. आणि म्हणून हे प्रियोत्तमा अशा प्रकारे सृष्टीचा विश्वात्मा खोट्या सृष्टीचा आधार किंवा कल्पना म्हणून जो मानला गेला आहे, असा म्हणतात की रश्मीचेनी आधारे जैसे नव्हेची मृगजळ आभासे, तैसे माझ्या ठाई भूत जात तैसे आणि मातेही भावी. जसं मृगजळ हे भासते आहे परंतु त्या ठिकाणी खरोखर मृगजळ नाही. ते कशामुळे भासते आहे? रश्मीचेनी आधारित सूर्याच्या किरणांमुळे ते मृगजळ भासते आहे परंतु ते मृगजळ नाही. तसं माझ्या ठिकाणी सर्व भूत भासतात, सर्व गोष्टी माझ्या ठिकाणी भासतात पण माझ्या ठिकाणी या कोणत्याही गोष्टी नाही, मी जरी त्यात असलो तरी, असं स्पष्ट भगवान कृष्णाने गीतेत सांगितलं आहे. आणि तोच भाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की तुझमे नहीं है पंथ भी ना जात भी ना देश भी, तू है निरामय एक रस है व्याप्त भी अरुशेष भी. आणि हा जो सर्व भूतांच्या ठिकाणी आहे
परंतु ती भूते माझ्यात नाही आहे. मी ये परीचा भूत भावनू, परी सर्व भूतांशी अभिमन्यू, जैसी प्रभा आणि भानू एकच असे, हा आमुचा ऐश्वर्य घेऊ, तुवा देखिला की सांगू, आता सांगे काही इथ लागू, भूतांचा असे या लागी मजपासून भूते, आने नवती निरुते, आणि भूता वेगळी आमाते काहीच न मानी हो. भगवान कृष्णानं स्पष्ट सांगितलं आहे. ते म्हणतात की माझ्या ठिकाणी भूत आहेत, पण मी म्हणजे भूत माझ्या ठिकाणी आहेत, पण माझ्या ठिकाणी मी भूतांच्या ठिकाणी आहे, सर्व भूतांच्या भूतमात्राच्या ठिकाणी आहे. परंतु हे सर्व भूतमात्र, हे पंथ संप्रदाय धर्म वगैरे हे सगळे माझ्या ठिकाणी भासतात, माझ्या ठिकाणी नाहीत किंवा माझ्यामध्ये नाहीत. एक विचार करा, एक दृष्टांत सांगतो, तुमच्या लक्षात येईल, जास्त भानगडीत पडल्यापेक्षा अगदी सोपं करून सांगतो. एखादा सोन्याचं अलंकार तयार, एखादा सोन्याची वस्तू तयार केली आहे, एखादा प्राणी आहे, हत्ती आहे सोन्याचा. तो सोन्याचा जो हत्ती आहे, त्या सोन्याच्या हत्तीच्या कडे जर आपण पाहिलं तर मला सांगा, त्या हत्तीमध्ये सोनं आहे असं म्हणणं बरोबर आहे का? हत्तीत सोनं आहे असं म्हणता येईल, पण हे जे सोनं आहे ना, या सोन्यामध्ये हत्ती आहे असं म्हणता येईल का? कारण तो त्या सोन्याचा बनलेला आहे, तो सोन्याचाच हत्ती. त्या हत्तीची जी मूर्ती आहे ना, ती हत्ती ज्या सोन्यापासून बनली आहे ना, ते प्रत्येक कण म्हणजे सोनंच आहे. तो पूर्ण हत्ती म्हणजे सोनं आहे. त्या सोन्यामध्ये हत्ती आहे की हत्तीमध्ये सोनं आहे? हत्तीत सोनं आहे ही गोष्ट खरी आहे, पण सोन्यात हत्ती आहे असं म्हणता येणार नाही. तसं या जगात देव आहे, जगात देव आहे, सगळ्या पंथात देव आहे, सगळ्या संप्रदायात देव आहे, सगळ्या धर्मात देव आहे, सगळ्याच ठिकाणी देव आहे, परंतु देवात हे सगळे आहे असं म्हणता येणार नाही. लहरकी बरकी मधली एक ओळ आहे, तिहू ब्रह्म में जग देखना, य देखना सारा वृथा. महाराजांचं असं म्हणजे हत्ती जे आहे की नाही, हत्तीचं हे जे नाव आहे, रूप आहे, या दोन गोष्टी जर आपण वगळल्या, हत्ती हे नाव आणि हत्तीचा आकार, जर या दोन गोष्टी आपण बाजूने ठेवल्या तर त्या ठिकाणी काय आहे? सोनंच आहे की नाही? ते सगळं त्या ठिकाणी सोनंच आहे. अर्थात हरिओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, यानं पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच राहते. तसं सोन्याचा हत्ती आणि त्या ठिकाणी त्या हत्तीचं जर ते बाजूनं सोडलं तर शेवटी सोनंच आहे. तसं महाराज म्हणतात की हत्तीत सोनं आहे असं म्हणणं जे खोटं आहे ते या ठिकाणी खोटं ठरते. अर्थात मला ह्याच सिद्धांत या ठिकाणी मानायचा आहे की हत्तीमध्ये सोनं आहे आणि हत्ती सोन्याचा आहे, या दोनही गोष्टी खोट्या ठरते ना. सगळं सोनंच आहे ना हो, हत्ती तर भासून राहिला त्या ठिकाणी. तसंच हा व्याप्त भी और शेष भी हा जो भाग आहे त्याकडे आपल्याला वळणारचा की तरी मजमाजी भूते हे वावो, जे मी सर्व म्हणून जे परमात्मा सर्व ठिकाणी म्हणजे भरलेला आहे. सर्व त्या ठिकाणी सोनंच जर भरलेलं आहे तर त्या ठिकाणी हे सर्व सोनं आहे असं म्हणण्याची काय गरज आहे? सर्व म्हणजे कधी हे सोडून हे सर्व, ही गोष्ट सोडून ही सर्व, म्हणजे एखाद्या गोष्टीमधल्या दोन गोष्टीमधला भेद दाखवण्याकरता ही गोष्ट सोडून बाकी सर्व असं म्हणावं लागते. पण जिथं दोन नाहीच आहे, एकच आहे, तिथं सर्व शब्दाचा प्रयोग करण्याची आवश्यकताच नाही ना हो, काही गरजच शिल्लक राहत नाही. आणि म्हणून तुकड्या दास म्हणे सर्व तूच झाला, सर्व बोलायला जागा नुरे जागा म्हणते ना हो, राष्ट्रसंतांचा अभंग आहे. आणि म्हणून याला ऐश्वर्य योग म्हटलं आहे. आणि तो ऐश्वर्य योगच सांगण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की तुझवे नाही आहे पंथ भी, हे उद्गार काढले ते या ऐश्वर्य योगाची संबंधित आहेत, ज्ञानेश्वरीच्या किंवा या भगवद्गीतेच्या.
त्याच्याशी संबंधित आहे. ऐश्वर्य योगाचंच प्रतिपादन या भगवद्गीतेतल्या म्हणावं किंवा ज्ञानेश्वरीतल्या ऐश्वर्य योगाचंच प्रतिपादन या सामुदायिक प्रार्थना अष्टकाच्या या श्लोकाच्या माध्यमातून महाराजांनी केलं आहे. त्याचा जो ऐश्वर्य योग आहे की सर्व ठिकाणी तो आहे, परंतु बाकी सर्व त्याच्या ठिकाणी भासतात. तसे पंथ, संप्रदाय, धर्म ईश्वराच्या ठिकाणी आपण अध्यारोपित केले आहेत, भासतात, परंतु ते ईश्वर निर्मित नाही, ते मानव निर्मित आहे. हा अबाधित गोष्ट आहे. ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे. आणि मग व्याप्त आहे असं म्हटलं आणि शेष आहे असं म्हटलं तर तिथेही एक मोठी शंका निर्माण होऊ शकते. विचार जर केला तर आकाश म्हणजे अवकाश पोकळ, पैस आकाश अवकाश आणि काही नाही ते भकास, असं दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात. अर्थात आकाशामध्ये घट, मठ, पट या सगळ्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत. मठाकाश आहे, घटाकाश आहे, पंचीकरणासारख्या काही वेदांत शास्त्राच्या ग्रंथामध्ये तो भाग आला आहे. एका घटामध्ये व्याप्त आहे घटाकाश. घट म्हणजे घागर, घागरीमध्ये जी पोकळी आहे, आकाश म्हणजे पोकळी आणि पोकळी म्हणजे आकाश. ही जी सगळं पोकळी आहे याला आपण आकाश म्हणतो, बरोबर आहे की नाही. पण मग हे पोकळी जिथं जिथं व्याप्त असेल, एका घागरीमध्ये ती व्याप्त असेल तर घागरीला घट म्हणतात. म्हणून त्या घागरीमध्ये म्हणजे घटामध्ये सामावलेली जी पोकळी आहे तिला घट आकाश म्हणतात. पोकळी म्हणजे आकाश, घटात सामावलेली पोकळी किंवा आकाश म्हणजे घट आकाश. मग मी असा प्रश्न विचारतो की पोकळी जी आहे किंवा जे आकाश जे आहे ते फक्त त्या घटामध्येच आहे काय? नाही. मग तुम्ही पुढे जर गेले थोडंसे तर मठात दिसते. मठ म्हणजे घर, त्या घरामध्ये सुद्धा पोकळी. आता मी ज्या खोलीमध्ये बसून आहे त्या खोलीमध्ये पूर्ण पोकळीच आहे, परंतु मग ही पोकळी इथं आहे, बाहेर नाही आहे काय? अर्थात याच्यामध्ये तर व्याप्त आहेच आहे, याच्या पलीकडे सुद्धा ती शिल्लक राहिलेली आहे पोकळी. तसं घटामध्ये व्यापलेलं जे आहे ते संपत नाही, तर आणखी उरलेलं असतेच ना बाहेर. आणि म्हणून वास्तविक ते आहे तसंच असते, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. पण मधात जी उपाधी आली आहे, पोकळी तर सर्वत्रच आहे, पण मधात जो त्या घटाची उपाधी आहे किंवा मठाची नाम घराची उपाधी आहे, त्या घरामध्ये पोकळी, तिथं घर आहे आणि तिथं भिंती आल्या असल्यामुळे त्याच्यामध्ये व्याप्त आहे असं म्हणावं लागते. पण त्या भिंती जर नसल्या तर सगळीकडे पोकळीच आहे. तसं सर्वत्र भरलेलं आहे, पण ही उपाधी आहे, त्या उपाधीमुळे ते सर्वात भरलं आणि उरलं असं म्हणावं लागते. उपाधीच्या संबंधानं उपाधी जर नसली तर मग काही प्रश्न शिल्लक राहत नाही. परमात्म्याच्या स्वरूपाच्या बाबतीतही तशीच गोष्ट आहे सज्जन. महाराज म्हणतात की हाय व्याप्त भी अरुशेष भी. ते व्याप्तही तत्व आहे आणि ते शिल्लक सुद्धा राहणार. दशांगुले उरला म्हणतात ना, नाही का? म्हणजे शेष म्हणजे शिल्लक आहे. गुरुदेव सर्व विश्वात व्यापून उरला असं म्हणताना विश्वाचं वेगळं अस्तित्व आपण गृहीत धरतो. विश्व वेगळं आहे. एखादी गोष्ट व्यापली आहे असं कशावरून ठरवत असतो आपण? एखादं टाकं आहे की नाही, त्या टाक्यामध्ये पाणी आहे, तर त्या टाक्यामध्ये सर्वत्र पाणी व्याप्त आहे असं आपण म्हणत असतो. मग जर टाक्यामध्ये पाणी व्याप्त आहे तर पाणी शिल्लक आहे असं म्हणण्याचा कुठं प्रश्न शिल्लक राहते का? नाही राहत. परंतु ते टाकं जे आहे त्याची चौकट निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागते की टाक्यात आहे. वास्तविक पाहता पाणी सगळीकडेच आहे, पण विशिष्ट ठिकाणी आहे असं आपण त्या टाक्यात आहे असं म्हणतो. त्याचं कारण ते टाक्याची उपाधी तिथं आहे. आणि म्हणून सगळ्या विश्वात आहे असं कधी म्हणतो? ज्यावेळेस विश्व आहे त्यावेळेस, ज्यावेळेस विश्व ब्रह्मची ठेले त्यावेळेस मग कुठं वर्णन कुठं. मग विचार जर केला तर गुरुदेव ही आहे सर्वत्र, गुरुदेव तर सर्वत्र आहे असं एकदा समजलं की मग सर्वपणा निघून जाते आणि मग त्या ठिकाणी व्यापणं आणि शिल्लक राहणं हा भागच शिल्लक राहत नाही. तो व्याप्त आहे किंवा तो उरला आहे असं म्हणणं चुकीचं ठरते. आणि म्हणून मग त्याच्याही पलीकडे महाराज जातात आणि सांगतात की ना है उरे ना है परे, परिपूर्ण केवल मात्र है, नहीं सर्वता का नाम भी खुद में खुदी सर्वत्र है, असं लहर की वरखीमध्ये म्हणतात.
सर्वत्र व्याप्त आहे. ते उरलंही नाही आणि ते शिल्लकही नाही, ते भरलंही नाही, काहीच नाही. कारण तेच ते सर्व आहे. तुकड्यादास म्हणे तोच सर्व झाला. सर्व तोच आहे ना, मग त्याला उरला आहे शिल्लक आहे म्हणण्याची गरजच नाही. मग त्याच्याच करिता एक उदाहरण सांगतो. बर्फ आहे. बर्फामध्ये सागरातलं पाणी आहे की नाही, सागरातला जो बर्फ आहे, समुद्रातला जो बर्फ आहे, त्याच्यामध्ये समुद्रातलं पाणी असल्यामुळे समुद्र त्याच्यामध्ये व्याप्त आहेच की नाही. आणि समुद्र शिल्लकही राहिला आहे त्या बर्फाच्या पलीकडे. तर म्हणजे बर्फाच्या प्रत्येक कणाकणामध्ये समुद्रच आहे. समुद्रातलं पाणी म्हणजे समुद्रच. परंतु त्याच्यामध्ये व्यापल्यानंतरही सुद्धा आजूबाजूनं समुद्र शिल्लक राहिला आहे असं जरी असलं तरी हे म्हणणं जसं खोटं ठरते ना, तसंच हे आहे. जिथं दुसरं काही नाहीच आहे, अजातवाद जो आहे, एकमेवा द्वितीय ब्रह्म असं म्हटलं जाते, अद्वितीय आहे. अजातवादामध्ये दुसरं नाहीच आहे. जे जन्मालाच आलं नाही ते दुसरं नाहीच आहे, ते सर्वत्र एकच एक आहे असं जे आहे ना, मग त्या ठिकाणी सर्वत्र जर ते व्याप्त आहे तर मग त्या ठिकाणी भरणं उरणं शिल्लक राहणं ही गोष्ट शिल्लक राहत नाही. सर्वत्र ते व्याप्त आहे आणि ती व्याप्तता सर्वत्र व्याप्त आहे आणि व्यापला आहे आणि शिल्लक राहिलेला आहे असा भावच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही ना, कारण सर्वत्र तेच आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर्वत्र एखादी वस्तू आहे, हवा सगळीकडे आहे, मग ती फक्त कूलरमध्ये आहे किंवा पंख्यामध्ये आहे असं म्हणण्याची गरज काही राहते. अरे पंख्यामध्ये आहे तीही सुद्धा हवाच आहे आणि पंख्याच्या व्यतिरिक्त जी आपल्याला हव्याची झुळूक जाणवते, स्पर्श जाणवते, ती सुद्धा हवाच आहे ना. मग ती त्या ठिकाणी आहे असं म्हणण्याची आणि इतर ठिकाणी आहे नाही असं म्हणण्याची, अरे इथं जरी असली तरी ती हवाच आहे आणि तिथं जरी असली ती हवा, अर्थात सगळीकडे हवाच हवा आहे ना. त्याच्यामुळे ती हवा कशी आहे, एक रस आहे, व्याप्त आहे. तसंच ईश्वर कसा आहे तर तू है निरामय एक रस है, व्याप्त भी और शेष भी. तो एक रस आहे, निरामय आहे. निरामय म्हणजे निरअवयव, निर्विकार आहे. निर्विकार म्हणजे म्हणजे नाही आणि विकार, जिथं विकार नाही असं निर्विकार. अविकार प्रभूचे रूप सदा, मन निर्मळ ठेविल सत्वगुणी. महाराजांचं भजन आहे. तुकड्या म्हणे जीवन मानस हे, प्रभूच्या स्वरूपा विनवो सदिसे, कुणी काही म्हणा मज भान नसे. कारण हे सगळंच्या सगळं अविकार प्रभूचे रूप असत, ज्याला विकार नाही असं निर्विकार म्हणजे निरामय प्रभूचं स्वरूप आहे, निरामय आहे. तुम आद अनाद सुमंगलो और रूप तुम्हार निरामय है, अर्थात निर्विकार आहे. त्याच्यामध्ये वाढणं कमी होणं हा भावच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. पण निर्विकार असं जे आहे, अविकार जे आहे, निराकार जे आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही, एक रस आहे, निरामय आहे. त्याच्यामध्ये कुठेही असा खंड पडलेला नाही आहे त्या स्वरूप. कारण महाराजांनी व्याख्याच केली आहे, स्वरूप म्हणजे अखंड स्थिती, जी आत्म्याची सहज गती, नाही कृती वा विकृती, स्वरूपा माझी. स्वरूप म्हणजे अखंड स्थिती आहे, अखंड आहे. त्यालाच महाराजांनी या ठिकाणी निरामय म्हटलेलं आहे. निरामय म्हणजे कुठेही खंड नाही आहे, त्याचे तुकडे नाही आहे. तो सर्वत्र तोच तो व्याप्त आहे आणि म्हणून तो निरामय तर आहेच आहे, त्याच्यासोबत एक रस. काय म्हणतात महाराज, तू है निरामय एक रस. एक रस कसा आहे? एक रस म्हणजे गुळ आहे, गुळ, खाण्याचा गुळ आहे ना, गोड पदार्थ. त्या गुळाच्या जर आपण एक तर तो आपल्याला इतका गोड लागते की भयानक. पण त्या गुळाचा प्रत्येक कण जरी आपण कोणताही कण जर घेतला, असं नाही आहे की गुळामध्ये एका बाजूनं गुळ गोड लागते, दुसऱ्या बाजूनं गुळ कडू लागते, तिसऱ्या बाजूनं गुळ
तिखट लागते असं आहे का? नाही. गुळ तुम्ही कोणत्याही बाजूनं खा, गुळातला कोणताही कण घेऊन खा, त्या प्रत्येक कणामध्ये जशी गोडी सामावलेली आहे ना, तसं एक रस सर्वामध्ये एकच एक व्याप्त आहे. त्या जशी गोडी सर्व ठाई व्याप्त आहे, नाही काय, सर्वांगी साखर अवघी गोड आहे, त्याचप्रमाणे या जगामध्ये कुठंच साखर मध्ये फरक होत नाही, कुठं घड होत नाही, कुठं वाढ होत नाही. तिचं जे माधुर्य आहे ना, ते जसं निरामय आहे, तिचं जे माधुर्य आहे ना, ते एक रस आहे ना, तसंच या विश्वव्यापी चित स्वरूपाचं एक स्वरूप आहे, विश्वव्यापी चित स्वरूप आहे. त्याला गुरुदेव असं म्हणतात आणि हे खरं गुरुदेवाचं स्वरूप आहे. निरामय आणि एक रस हे खरं त्याचं स्वरूप आहे. या दोन शब्दामध्ये महाराजांनी अगदी सुंदर मांडलेलं आहे की नाही कृती वा विकृती स्वरूपा माझी, याला म्हणतात निरामय. आणि एक रस कसं आहे तर हेची स्वरूपाचे लक्षण अवीट अभिन्न अक्षय, जे त्या दिवशी काल आपण परवाच्या दिवशी कालच पाहिलं वाटतं बघ, अवीट आहे. अवीट गे माये विटे ना, कितीही तो त्या स्वरूपाचा आनंद तुम्ही घेऊन पहा, तो आनंद विटतच नाही, विटल्यासारखा वाटतच नाही. अवीट अभिन्न म्हणजे अभिन्न आहे, ते भिन्न नाहीच आहे कुठं, एक रसच आहे. आणि एक रस असल्यामुळे अभिन्न अक्षय जे अशा पद्धतीचं ते स्वरूप आहे, त्याचं यथार्थ ज्ञान झालं, ते पूर्ण व्याप्त आहे असं ज्यावेळेस समजलं ना, त्यावेळेसच सज्जन खऱ्या अर्थानं काय कसं ईश्वर दर्शन होते. महाराजांनी ग्रामगीतेच्या 37व्या अध्यायामध्ये आत्म्याचा त्यांचा आलेला अनुभव प्रगट करताना सांगितलं आहे की या सगळ्या गोष्टीचं ज्ञान झालं, तो परमात्मा निरामय आहे, तो परमात्मा एक रस आहे, हे ज्यावेळेस समजलं ना, त्यावेळेस मग एक बोध होतो आणि त्यातून खरं व्यापक ईश्वर दर्शन होते. ते कसं तर नाही जाती पंथादी भेद, आप पर भाव हर्ष खेद, प्रगट होई सच्चिदानंद सर्व ठाई समरूपे. तो जो ईश्वर आहे, ते जे ब्रह्मतत्व आहे ना, ते कोणाही जाती पंथाच्या मध्ये व्यापला आहे असा भेद तुमच्याजवळ शिल्लक राहत नाही. आणि आप पर भाव शिल्लक राहत नाही, कुठं कोणाच्या बाबतीत कोणा दुःखही होत नाही. आणि सगळीकडे सच्चित आनंद स्वरूप दर्शन दिसून येते. जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नयना, ही अवस्था होऊन जाते ना. आणि म्हणून या पद्धतीची आपली अवस्था होणे हेच खरं ईश्वर दर्शन आहे. म्हणून मी सुरुवातीलाच बोलून गेलो की ज्याला खऱ्या अर्थानं परमात्म्याचं एक रस स्वरूप कळलं, निर्विकार स्वरूप कळलं ना, त्याला खऱ्या अर्थानं कोणत्या पंथामध्ये भेद दिसत नाही, कोणत्या संप्रदायामध्ये भेद दिसत नाही. आणि ज्यांना पंथा संप्रदायामध्ये, कोण्या धर्मामध्ये, कोण्या विशिष्ट जातीमध्ये जर कुठंतरी भेद दिसत असेल ना, तर सज्जनो त्याला खऱ्या अर्थानं ईश्वर दर्शन झालंच नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला आणखीन काही चिंतन या दृष्टीनं करायचं आहे की या गुरुदेवाच्या स्वरूपाचं अनुभव घेणं हे जीविताचं साफल्य जरी असलं तरीसुद्धा मग पुढे त्याला स्वस्थ बसणं त्याचं कर्तव्य आहे का, किंवा पुढे त्याचं कर्तव्य काय शिल्लक राहते हा अनुभव घेतल्यानंतर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला थोडंफार चिंतन करायचं आहे. परंतु आता या ठिकाणी आपला विषय हा आपण थांबूयात आणि दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये आपण पुन्हा फार आपला मुक्त संवाद साधण्याकरता मी तुमच्या सेवेत येणार आहोत. आणि दुपारी 4 ते 5 आपण कदाचित थोडासा एक भाग पूर्वभूमिका 6व्या अध्यायाची पाहून सिंहावलोकन करून 6व्या श्लोकामध्ये आपण म्हणजे प्रवेश करण्याचा एक प्रयत्न करूयात. या ठिकाणी शांतीपाठाच्या माध्यमातून या प्रवचनाला पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.